आणि मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे। वांद्रे परिसरासह शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळतोय। जुलैच्या उत्तरार्धात मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं आधीच वर्तवली आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये धुवाधार पावसाची हजेरी झालेली आहे। सध्या मी मुंबई येथील वांद्रे सिग्नल या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय की ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नाही जे विश्रांती घेतोय अशातच आपण पाहतोय की आज ज्या पद्धतीने संध्याकाळपासूनच जे आहे ते पुन्हा एकदा पावसाची मोठ्या प्रमाणात धुवाधार बरसताना पुन्हा दिसून येत आहे। सध्या वांद्रे परिसरात आपण पाहतोय की ज्या पद्धतीने पाऊस पडल्यानंतर कुठेतरी अनेक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात तारांबळ उडताना दिसून येत आहे। खरं तर हवामान विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सांगण्यात आलं होतं की 18 जुलैपासून पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसाचा वेग जो आहे तो वाढणार आपण पाहतोय की आता ज्या पद्धतीने हवामान विभागाच्या माध्यमातून जो शक्यता वर्तवण्यात आली होती तो कुठेतरी खरा होताना दिसून येत आहे। आणि त्यामुळे आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर जे आहे ते उन्हापासून उकाड्यापासून हैराण झाले होते। त्यामुळे आता आपण पाहतो की पुन्हा एकदा पावसाचा वेग जो आहे तो मुंबईमध्ये वाढताना दिसून येत आहे। त्यामुळे जे उकाड्यापासून हैराण झाले होते त्यांना कुठेतरी मोठा दिलासा जो आहे तो पुन्हा एकदा भेटताना दिसून येत आहे। शुभम रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।